त्यांना येता जाताना त्रास दिला जातोय, त्यांना शहरात घाटनांदूरला आंबेजोगाईला जायला लागतं. हे गरीब लोक आहेत, यांना जाणून बुजून हे गुंड त्रास देत आहेत. यांच्यावरती मोक्या अंतर्गत कारवाई करून पुढच्या काळात जर यांना त्रास दिला तर त्या सगळ्यांना मोक्यात सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांना टाकावं आणि या कुटुंबाला तातडीनं संरक्षण देऊन या केसचा छडा लागेपर्यंत अधिकाऱ्यांना पूर्ण फ्रीडम दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी, कारण त्यांच्यावरती कुठला दबाव येऊ नये. आणि तपास अधिकाऱ्यांवरती दबाव जर आला तर तपास अधिकाऱ्यांना आमचं जाहीर आव्हान, त्यांनी आम्हाला सांगावं दबाव कोण आणतो, त्याच्यासहित आम्ही जेलमध्ये घातल्याशिवाय सोडत नाही आहेत कोणाला. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पण चालवावी, ही सुद्धा या कुटुंबाची मागणी आहे. सरकारी वकीलसुद्धा सरकारच्या वतीनं या कुटुंबियांना देण्यात यावा अशा. आणि याच्याही पलीकडचं कुटुंबियांना सांगतो की तुम्ही तुमच्या ज्या शंका आहेत, समस्या आहेत, त्या बीडच्या SP साहेबांना सांगा. बीडचे SP साहेब कोणाचीही कदर करणार नाहीत. आणि गृहमंत्र्यांचा सुद्धा त्याच्यात उल्लेख करा. तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा तुम्ही अर्ज SP साहेबांना करा. त्या पद्धतीनं तुमचा सगळा तपास आणि तुमच्या मागण्याची सगळी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आम्ही पण घेऊ आणि आम्ही तुमच्या सोबत आहेत. कसल्याही कुटुंबाने काळजी करू नका.